नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. सगळ्यांत पयलीं गोंयकारांक ओपिनियन पोलाच्यो हुनहुनीत परबीं जनमत कौल जो इतिहासान देशान पयलेच फावट गोंयांत जालो आनी गोंय हे महाराष्ट्रान विलीन करचें काय गोंय हे स्वतंत्र उरचें अशा पद्दतीचो पर्याय त्या वेळा वयल्या काँग्रेस सरकारान गोंयकारांक दिलो आनी गोंयकारांनी त्या वेळार गोंयचें स्वतंत्र अस्तित्व राखून दवरलें. आयज ह्या ओपिनियन पोलाक 50 वर्सां पुराय जातात. ह्याच ओपिनियन पोल त्या संबंधित विशय आणि गोंयांत हालींच नव्यान जी एक चळवळ सुरू जाल्या गोंयच्या अस्तित्वाच्या संदर्भातली, त्या सगळ्या गजालींचो नियाळ आमी आयच्या ह्या वार्तालापान घेतले आनी त्या खातीर आमच्या वांगडा आसात गोंयचे युवा आघाडीचे एक नाट्यकर्मी, एक सोशियो पॉलिटिकल रिसर्चर, PhD स्टुडंट कौस्तुभ बाब नायक. कौस्तुभ, येवकार तुका ह्या कार्यावळीक. थँक्यू. कौस्तुभ, ओपिनियन पोल डे आयज 16 जानेवारी. ओपिनियन पोल डे म्हणटकूच ह्या एकाच दिसा आमकां गोंयकारांक आमच्या गोंयच्या अस्मितेची उगडास येता आनी अस्तित्वाची चिंता दिसता अशी एक विचित्र परिस्थिती निर्माण जाता. 50 वर्सां पुराय जातात ओपिनियन पोलाक आनी ह्या 50 वर्सां उपरांतूय कौस्तुभ एक गजालीचे सदांच म्हाका दुख्खय दिसता, वायटूय दिसता आणि एक अशी परिस्थिती संभ्रमित अशी परिस्थिती निर्माण जाता. कारण आय एम बिलॉंग टू पेडणे तालुका आणि ओपिनियन पोला वेळार जर आम्ही पेडणे तालुक्याची जर हे पळयत जाल्यार पेडणे तालुका वॉज फुल्ली विथ द मर्जर. महाराष्ट्रान विलीन जावचे गोंय अशा पद्धतीन लोकांनी त्या वेळार कौल दिल्लो, आमच्या जाणट्यांनी कौल दिल्लो. आणि आता 50 वर्सां उपरांतूय जेन्ना ओपिनियन पोल येता तेन्ना कांय लोक सरळ उलयतात, पळय हे लोक ते गोंयाक महाराष्ट्रान विलीन करपाक सोदताले, आमी गोंय राखले म्हणून. म्हटल्यार अजूनही पेडणे किंवा जे जे तालुके मर्जराच्या फावरान असले त्या त्या तालुक्यांकडे खलनायकाच्या पद्धतीन पळयले वयता. कौस्तुभ, अशी कितें नेमकी परिस्थिती असली त्या वेळार की ऑलमोस्ट 44.52% ऑफ द पीपल वर इन फेवर ऑफ मर्जर. तांकां महाराष्ट्रान गोंय विलीन जाल्ले जाय आसले आणि 55.48% ऑफ द पीपल तांकां गोंय स्वतंत्र वेगळे आसचे अशें दिसताले. 11% फक्त फरक, ओन्ली 11%. हो येदो व्हडलो जो घटक 44.52 जे महाराष्ट्रान विलीन करूंक सोदताले तांकां सगळ्यांक गोंय हे गोंय अस्तित्व किंवा गोंय हे स्वतंत्र आसचे किंवा गोंया प्रती तांकां मोग प्रेम नासलो. किशोर भाई, थँक्यू आज आपल्या बद्दल. आणि कित्याक ह्याच विशयाचेर माझं PhDचें काम सुरू आसा. म्हणजे त्या काळाबद्दल ऍक्च्युली तेजेर एक बरें पुस्तक पराग परब सरान बरयल्लें आसा. मागता लोकां कडेन की ताणें तें पुस्तक वाचचें की एक जनरली त्या टायमा वयलो जो एक महाराष्ट्राची राजकारणाचो जो कितें पायाभरणी आशिल्ली तेजे बद्दल लोकांक आयडिया मेळटली. पूण सांगपाचें हें कितें की 67 जर आमी पळयत, 61 गोंय लिबरेट जालें, 63 पयलीं इलेक्शन जालें. तेजे पयलीं गोंय नांवाची जी एक संकल्पना तितून कोण येताले, खंयचे लोक येताले, खंयचे समाज येताले, की गोंय ही जी आयडेंटिटी आशिल्ली ती एक सर्वसमावेशक आशिल्ली काय ना, हो पयली एक प्रश्न आसा. तेच्या पयलीं जर आमी पळयत जाती जातींनी धर्माच्या हेजेर गोंयांतलो समाज हो विखुरलेलो आशिल्लो. तितून दुसरी गोष्ट आसा की नव्यो काबेजरी नांवाचे एक रिजन गोंयांत आसा, जे की 1763 ते 1788 मदीं हे सगळे जे न्यू कॉन्क्वेस्ट तालुके आशिल्ले ते गोंयांत पुर्तुगीजांच्या अंडर आयले. आणि जर तुमी ती वोटिंग पर्संटेज काडून पळयत तर इन फेवर ऑफ मर्जर हे सगळे न्यू कॉन्क्वेस्टांतले तालुके आसा. ओके, तर आणि थंयचे प्रामुख्यान बहुजन समाज आणि ह्या लोकांनीच वाडयल्लो हो महाराष्ट्राची गोमंतक पक्ष आणि हे त्यांचे राजकारण. तर ते कित्याक आयले हेजो एक आमकां नियाळ घेवचो पडटलो. जालां कितें की गोंयचो आज पर्यंत जो इतिहास बरयल्लो गेला हो ताकतीत उच्च वर्णियांनी आणि तितून ओल्ड कॉन्क्वेस्टांतल्या पर्स्पेक्टिव्हांतल्यान बरयल्लो गेला. बऱ्योचश्यो गोष्टी जाल्यो 1763 ते 1961 पर्यंत न्यू कॉन्क्वेस्टांत. तेच्या बद्दल कोण काय अजून पर्यंत आमच्याकडे कॉम्प्रेहेन्सिव्ह हिस्ट्री न्यू कॉन्क्वेस्टाची अजून पर्यंत ना. आणि माझो ऍक्च्युली रिसर्च तोच. तेन्नाचे जर तुम्ही जर पॉलिटिक्स पळयत तर तुमकां ऍक्च्युली एक महाराष्ट्रान विलीन जावपाची इच्छा एका
पर्टिक्युलर बहुजन समाजात निर्माण जावची हेजे बद्दल तुमकां कांय सरप्रायज दिसपाना. इतले ते एक सरळ सोड तेका एक एक्सप्लेनेशन आसा की आता मान्य करा की 450 वर्सां पोर्तुगीजांचें राज्य ओल्ड कॉन्क्वेस्टाचेर आशिल्लें, 200 वर्सां न्यू कॉन्क्वेस्टाचेर आशिल्लें. आणि म्हळ्यार 1510 पोर्तुगीज आयले. 1526 पयलो फोराल कोम्युनिदाद कोडिफाय करपी एक डॉक्युमेंट तयार जाता. फोराल दे मेशिया जाका म्हणटा आमी. ओके. त्याच्या मागीर असे कितलेशेच कोड्स, डिक्रीज, लॉज आयले. हे एका पर्टिक्युलर समाजाक गोंयच्या एका पर्टिक्युलर जातीच्या समूहाक फावर करपी आशिल्ले. बहुजन समाजाच्या हिताचो जर पयलो खंयचो एक लॉ जर आयल्लो आसत तो 1901 आयला. पयलो मुणकार लॉ जो पोर्तुगीजांनी पास केलो. ओके. म्हणल्यार पयली कितली एक ऑलमोस्ट 400 वर्सां हांगा बहुजनांचे कांय हक्कूच नाशिल्ले. आणि तितून कितें आशिल्लें, पयलो जो लेदे मुनकारिटो म्हणून जो पयलो एक्ट तेणी काडलो तितून आशिल्लें की आर्बिट्री एविक्शन तुका करपाक मेळपाना मुणकारांचें. आणि तेका इतलो विरोध जालो तेजे मागीर त्या लॉन रिव्हिजन जाली. रिव्हिजन जावन तितून काही क्लॉज घातले जेचे अंडर तुका एविक्ट करपाक मेळटाले. पयलीं तो हो जेन्ना लॉ फर्स्ट टायम आयलो तेन्ना तुका 6 म्हयन्याची नोटीस दिवची पडटाली. मागीर तेणी घातले अशे खूब क्लॉज घातले की हे केल्यार तेका एविक्ट करपाक मेळटलो. आणि तितून हो एक क्लॉज आशिल्लो की मुणकारान भाटकाराचो डिसरेस्पेक्ट करपाक येना. आता म्हाजो डिसरेस्पेक्ट जाला काय हांव ठरयतलो. आणि ज्या जातीय समाजान आमी रावता थंय मुणकाराक कितले हक्क आसा आणि भाटकाराक कितले हक्क आसा हें वेगळें सांगपाची गरज ना. अशा परिस्थितीन जंय ज्या लोकांनी श्रम करून यांची भाटकारपणां सांबाळ्ळी, ह्या गोंयचे वेल्थ निर्माण केलें, ह्या गोंयची शेतां पिकयलीं, ह्या गोंयचे माड पिकयले, गोंयचो बाकी सगळे जे कितें आसा ज्या श्रमीक लोकांनी सांबाळून दवरले तांकां खंयच हांगा हक्क नाशिल्ले. ओके. सो 61 जेन्ना आमी इंडियन इंटिग्रेट जाले आणि 63 जेन्ना पयले इलेक्शन आयले, डेमोक्रेसीचो अर्थ कितें? सो वेन वी वर बिकमिंग पार्ट ऑफ डेमोक्रेसी की जी पावर आसा, सत्ता आसा ती इक्वली डिस्ट्रीब्यूट जावची. सो 63 जेन्ना ह्या लोकांक दिसले की आता होच आमचो चान्स आसा आणि आमकां जे जाय लँड रिफॉर्म्स, जे आमी पिकयल्ली शेतां, आमी रावता ती घरां, ती जर आमच्या हक्काची जावपाक जाय नाल्यार हो एक पक्ष आसा जो आमची बाजू उखलून धरता. म्हणून लोक सर्वसाधारणपणे मोगो पक्षाच्या फाटल्यान रावले. हितून कांयच व्हडलें कांय हें ना. आता एका अपोजिशन कोणाचें आशिल्लें तर भाटकार वर्गाचें आशिल्लें. आणि तुम्ही जर 64तल्यो ज्यो टेनन्सी एक्टाच्यो पार्लमेंटरी डिबेट असेंब्लीच्यो डिबेट्स काडून पळय आणि खास करून जे अपोजिशन बेंचाचे आमदारांची जर तुम्ही भाशणां पळय, तुमकां तो भाटकारशाहीचो हँगओव्हर जो आशिल्लो, जो स्वतंत्र गोंयांत सुद्दां लोकांच्या काही तकलेर आशिल्लो, तो तुमकां सरळ सरळ दिसता. जर सपोज हांव जर एक बहुजन समाजाचो त्या टायमार कोण मुणकार बिणकार आशिल्लो, म्हाज्या हिताचे जर एक गोष्ट करना जाल्यार हांव तेंच्या फाटल्यान कित्याक रावूं? सो गोंय किंवा गोंय ही जी प्रादेशीक संकल्पना आसा ती सर्वसमावेशक त्या टायमार आशिल्ली काय ना हेजो पयलीं आमकां हें करचो पडटलो, एनालिसीस करचो पडटलो. ना नक्कीच. म्हटल्यार त्या वेळार जेन्ना इलेक्शन जालें पयले फावट आणि पयले फावट गोंयांत बहुजन समाजाक मतदानाचो अधिकार मेळ्ळो. कारण त्या वेळार पोर्तुगीजाच्या वेळार तो अधिकार नसलो. आणि मेळ्ळ्या उपरांत सरळ डिव्हिजन जालें. एके वाटेन महाराष्ट्रवादी गोवंत पक्ष जो बहुजन लोकांचो पक्ष, अर्थात तातूंत काय उच्चवर्णीय आसले पूण ते प्रोग्रेसिव्ह विचारांचे उच्चवर्णीय आसले. आणि दुसरेकडे युनायटेड गोवन्स जो डॉमिनंटली फ्रॉम उच्चवर्णीय बामण ह्या कॅटेगरीचे क्रिस्तांव बामण, हिंदू बामणूय तेतून आसले. आणि डिव्हिजन, सामाजिक डिव्हिजन तेतूंतल्यान आमकां स्पश्टपणान दिसतालें. आता मजेची गजाल म्हटल्यार लँड रिफॉर्म्स. जो बद्दल शब्द उल्लेख केलो की लँड रिफॉर्म इज द कोर ऑफ गोवन पॉलिटिक्स. म्हटल्यार त्या वेळार काँग्रेस पक्षाच्या वेळार गोंयाक मुक्ती मेळ्ळी. जवाहरलाल नेहरू, मागीर इंदिरा गांधी. पुणून पयले इलेक्शन जेन्ना गोंयांत जालें तेन्ना 3 म्हयन्या पयलीं जो पक्ष स्थापन जालो त्या पक्षाक सत्ता आणि काँग्रेस पक्षाक एकूय आमदार निवडून हाडपाक काँग्रेस पक्ष शकोंक ना. हे कशें घडपाक शकता हाचो विचार खूब जाण गोंयकार करिनात. हे अशें कित्याक घडलें? तर त्या वेळार जी चळवळ सुरू जाल्ली, गोंय मुक्ती पयलीं पासून जी चळवळ सुरू जाल्ली की जमनीचे अधिकार हे ह्या लोकांक बहुजन समाजाक मेळपाक जाय. जशें तूं सांगलें की भाटकार आसा
पूण त्याचे शेत करपाक जर कोण ना जाल्यार तो भाटकाराचो उपयोग कितें? त्याची भाटां आसात पूण भाटां राखपी कोण ना. तर ह्या लोकांनी तेंची शेतां केली, ह्या लोकांनी तेंची भाटां राखली म्हणून ते भाटकार. ते वचोन काय शेतां करून भाटां राखून ते आपली जी मालकी आसा ती सिद्ध करूंक शकनासले. म्हणून कौस्तुभ त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यान जे बदल घडत गेले. सगळ्यात व्हडलो बदल म्हटल्यार आतांच आमी पळयता इनफ इज इनफ. ज्या चळवळीचे नेतृत्व फेर्दिनबाब रिबेलो करतात, फेर्दिनबाब रिबेलो हांची एंट्री जी आसली गोंय विधानसभेत ती जनता पार्टीचे आमदार म्हणून. आणि जनता पार्टीच्या नेतृत्वा सकयल इंदिरा गांधीचो पराभव जावन देशान पयलेच फावट काँग्रेसीचे सरकार हे सत्ते वयल्यान देंवले आणि जनता पार्टीचे सरकार सत्तेर आयले. आणि ह्या जनता पार्टीचे सरकार म्हटल्यार केंद्रान काँग्रेसीचो पराभव जालो आणि जनता पार्टी येयली आणि गोंयान प्रादेशीक पक्षाचो पराभव जालो आणि काँग्रेस पार्टी येयली. म्हटल्यार काँग्रेस पार्टीचो एकूय आमदार जो येयनासलो तो 1980 ह्या इलेक्शनाक 10 आमदार काँग्रेसीचे निवडून येयले. सदांच केंद्रान जे चलता ते नेमके उलटे गोंयान चलता. हो जो प्रवास आसा फ्रॉम रिजनल पार्टी टू नॅशनल पार्टी, त्या उपरांत गोंयच्या सामाजिक आणि पॉलिटिकल हेतून कशें ट्रान्सफॉर्मेशन घडत गेलें. एक तर आणि एक गोष्ट हांव सांगपाक विसरलो की महाराष्ट्रान विलीन जावप गोंयकारांनी ही कितें फक्त महाराष्ट्र गोमंतक पक्षाची आयडिया नाशिल्ली. हांव हालींच बाबा बोरकाराले आत्मचरित्र वाचलो. तितून बाबा बोरकारान ते जेन्ना गांधीक मेळपाक गेले गोंयच्या प्रश्ना बद्दल इन्फॉर्म करपाक, तितून इवन गांधीन म्हटलें बोरकाराक कितले पॉप्युलेशन आसा काय म्हणपाक लागलो गोंयचें. ताणें सांगलें 5-6 लाख आसा. वो हिजरत कर सकते हैं क्या म्हणपाक लागलो. मागीर हिजरत म्हणल्यार एका जाग्यार दुसऱ्या जाग्यार वचप. आणि गांधीज फर्स्ट सोल्युशन टू गोवा प्रॉब्लेम वॉज टू मूव 5 लाख पीपल फ्रॉम गोवा टू बॉम्बे. आणि दुसरी गोष्ट आसा की महाराष्ट्राचे एक महाराष्ट्र कितें पयसुल्लो किंवा सांस्कृतिक रित्या खंयचीच कम्युनिटी गोंयची आज म्हणपाक शकना की त्यांच्या महाराष्ट्रा कडेन कांयच कनेक्शन ना. इवन गोंयचे कॅथलीक सुद्दां म्हणपाक शकना. कितलेशेच कॅथलीक आहात. जेन्ना आर्थीक मंदी आयली गोंयान 19व्या शतकात, कॅथलिका पासून गोंयच्या बहुजन समाजापर्यंत सगळे जे लोक मायग्रेट झाले ते बॉम्बे झाले. आणि थंयच्यान ऍक्च्युली गोंयचे जे सोशल रिफॉर्माची जी हे जाली ऍक्च्युली तेजे बौद्धीक आणि आर्थीक ताका पाठबळ हे बॉम्बेच्यान येताले, गोंयच्या कम्युनिटींनी केला. सो महाराष्ट्रा कडेन तशें कितें आमचें कितें एक ऑर्गेनिक रिलेशन नाशिल्ले अशातलो काय भाग ना. पूण तुम्ही म्हणटा ती गोष्ट खरी की 67च्या मागीर ओपिनियन पोलाच्या मागीर प्रोग्रेसिव्हली एक डिक्लायन आमकां दिसता रिजनल पॉलिटिक्साचो. आणि तेजी मुळां ऍक्च्युली हितूनच आसा की 63 जेन्ना पावर फ्लिप जाली गोंयान, एक समाज किंवा एक तबको असो आशिल्लो जेन्ना जेन्ना सत्तांतरण जालें, ते 1510 आसत, 1763 आसत किंवा आणि मागीर केन्नाय आसत, त्या समूहान जे कोण सत्तेन आशिल्ले तेंचे कडेन वचून तडजोडी करून आपली पावर तेणी सदांच कन्झर्व केली. हेतू नव्यो काबिजादी जेन्ना सुद्दां तयार जाली तेजे ऍक्च्युली डॉक्युमेंट आसा एक्सेशनाचो. तितून इतलें बरयल्लां की लोकांनी तलवारी व्हरून पोर्तुगीज वायसराच्या पांयार दवरल्यो. आणि थंय तेणी शपथ घेतली आमी सदांच पोर्तुगीज राजवटीच्या हेच्या खातीर सेवेत तत्पर आसतले म्हणून. आणि हे कोण कॅथलीक नाशिल्ले. ओके. सो जेन्ना 63 इलेक्शन जालें तेन्ना एक जॉल्ट बसलो की अरे बा हे आतापर्यंत जे चलत आयिल्लें राजकारण आशिल्लें तेका खंय तरी एक थ्रेट निर्माण जालें की जर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष किंवा एक जनरल बहुजनवादी राजकारण की बहुजन समाज जर सरकारान येत आणि तो जर ह्या सरकाराचे खाचखळ म्हणजे सत्ता कशी राबप हेचे खाचखळ शिकलो तर तेजो एक थ्रेट हांगसरल्या तथाकथीत हेका कितें उच्चभ्रू समाजाक सदैव आशिल्लें. तेज्या खातीर आतां पहिली गोष्ट आशिल्ली की महाराष्ट्रान विलीन जावप ना, तें जालें. तेज्या मागीर भंय जालो की आतां अरे बाबा कोंकणी मराठीचो वाद होय तेन्नाच्यानूच उप्रास आसा. तेज्या मागीरूच आणि 20 वर्सांनी मागीर कोंकणी मराठी वाद शिगेक वचून 87 कोंकणी ऑफिशियल लँग्वेज जाली. सो they had to invent a regional identity for Goa that did not include giving share of power to the बहुजन समाज. ओके. हे त्याच्या मागचे राजकारण आसा. ते कोणे कॉन्शियसली करू अनकॉन्शियसली करू, पूण कितें आसता जे लोक पावरान बसलेले आसता पळय तांकां इनर्शिया आसता आपली पावर केन्नाच न सोडपाचो.
सो त्या इनर्शियांतल्यान किंवा त्या एन्झायटींतल्यान ह्यो सगळ्यो राजकीय घडामोडी जाल्यो अशें आमकां रेट्रोस्पेक्टान म्हणपाक तरी जाता. कौस्तुभ, आणि एक महत्वाची गजाल म्हटल्यार स्पेशली आता सालसेत जो तालुका आसा, तो सालसेत तालुक्याचे आमच्या लोकांकडे पळोवपाची जी नदर आसा, पेडणे, बिचोले, सत्तरी, ही एक वेगळीच पद्धत. म्हणजे दे स्टील बिलीव की हे आमचे लोक हे गोंयकार न्हूच, अशा पद्धतीनूच. ऑफकोर्स तेका अपवाद हो आसाच, म्हणून सालसेत, बार्देस दे आर द ओल्ड कॉन्क्वेस्ट. आता बार्देस तालुको जर तू पळयशीत जाल्यार बार्देस तालुक्यात सुद्धा त्या वेळार इन फेवर ऑफ मर्जर वोटिंग जाल्लें आसा. आता बार्देस जर ओल्ड कॉन्क्वेस्ट जाल्यार बार्देसान इन फेवर ऑफ मर्जर कित्याक वोटिंग जालें, हो एक विशय जालो. दुसरो आणि महत्वाचो विशय असा की जमनीची मालकी. आता जे लोक ह्या मर्जराच्या विरोधात उलयतात, नाजाल्यार पेडणेकार, दिवचलकार, म्हणजे सत्तरीकार, बाकीच्या लोकांक जे टोमणे मारतात की हे पळय हे लोक जमनी विकतात, हे लोक अशें करतात, हे लोक गोंयचे पाड घालतात, तांकां खबर आसा काय कितें की बाबा ओनरशीप ऑफ लँड जो विशय आहा तो तुमचो कितें आणि ह्या लोकांचो कितें. तुम्ही गांवकारी पद्धतीन तुमचे आतापर्यंत ओनरशीप ऑफ लँड आसा, तुमकां कितें ना कितें तरी थंय हक्क आसा एज अ गांवकार, नाजाल्यार कंपोनंट ऑफ दॅट सिस्टम. आयज हांगासर ती परिस्थिती ना. हांगा अख्ख्या गांवचो एकूच मालक. आता वजरी सारको गांव, त्याची मालकी कोर्ट रिसिव्हर म्हणून त्याच्याकडे, पेडण्यान भाटकार, सत्तरीन मोकासो, आणि दिवचल्यान जाता जाल्यार थंय जमीन मालक. तो जमीन मालक 10 कुटुंबाकडे अख्ख्या तालुक्याची मालकी. अशा वेळाचेर जे लोक, जे घटक, बारीक घटक त्या गावात असतात, त्यांना खंयच मालकी ना. ह्या परिस्थितीन आयज जमनी विकता म्हणतात ते हे भाटकार विकतात. बारीक मनीस जमीन विकपाचो प्रश्नच येना. आता ह्या परिस्थितीन म्हाका सांगतो, आम्ही गोंय राखपाक आयज भायर सरल्या, रस्त्यार देंवल्या, आणि सगळ्यांची इच्छा आसा की गोंयकारांनी आपली जमनी राखून दवरप. खंयच्या गोंयकारांनी? तुवें राखून दवरपाच्यो काय हांवें राखून दवरपाचे काय त्या भाटकारांनी राखून दवरपाचे? सो आता जो मुवमेंट सुरू झाला, इनफ इज इनफ आणि सोसू नज, गोंया खातीर खूप गरजेचो मुवमेंट हो. म्हणून तो मुवमेंट ज्या दिशेन वयता आणि ज्या दिशेन वचपाक जाय, त्या संदर्भात तुझें ऑब्झर्वेशन कितें? की हो मुवमेंट जाता ती बरीच भशेन खंयचोय एक पिपल्स मुवमेंट जो गव्हर्नमेंटा कडल्यान अकाउंटेबिलिटी मागता, आणि एस्पेशली अशा गव्हर्नमेंटा कडल्यान जेचो सत्तेचो मोद जो आसा शिगेक पावल्लो आसा, तो त्या मुवमेंटाच्या वांगडा आमी सगळ्यांनी रावपूच जाय. पूण जेन्ना मुवमेंट, जो पण तो मुवमेंट केन्ना अजून एजी आणि सक्सेसफुल जातलो जेन्ना तो म्हणजे जो लोएस्ट कॉमन डिनोमिनेटर आसा गोंयान, जेचे कडेन जमीन ना किंवा तो मुणकार आसा किंवा त्याच्या जमनीचे हक्क तेजे कडेन स्वता कडेन अजून ना, तो ज्या पर्यंत त्या जोखडांतल्यान मुक्त जायना तो पर्यंत तो फ्रीली कोणाक वोट करू नाका, तो ह्या तितून गुरफटूनच उरतलो. तांकां एक्चुअली न्याय मेळपा आशिल्लो 70च्या दशकांत मुणकारियल हेच्या अंडर. अजून त्यो केसी पेंडिंग आसा. त्या केसीं बद्दल कोण काय उलयना. त्यो प्रत्येक कितें स्पोरेडिकली हांगसरले मुणकार असोसिएशन, थंयचे मुणकार असोसिएशन बाबा कोण तरी आवाज उखलता, पूण तेका एक लिगल, तेका कितें तरी एक कन्सल्टन्सी आसची, तेका एक लिगल विजन आसचें, किंवा लोक आपली लिगल एक्सपर्टीज तेका दिवन त्यो केसी हें करच्यो, हेच्या बद्दल कोण काय विचार करना. जो पर्यंत त्यो गोश्टी रिझॉल्व जायना, आणि तुम्ही पळयत जर खंय सत्ता कशी कॉन्सन्ट्रेट जाल्या ती ह्याच सगळ्या भागांनी जाल्या, किंवा कित्याक तुका घर तुका वाडयतलो किंवा रिपेअर करतलो जाल्यार तुका कितले बेग ब्युरोक्रेटीक हें आसा, कित्याक तुजी ओनरशीप तुजे कडेन ना. इतले आतां टायम इतलो जाला की जनरेशन्स ओव्हर जनरेशन्स ती स्प्लिंटर जायत गेल्ल्या कारणान त्या एका 300 स्क्वेअर मिटर जागेचेर 25 भावंडांची हें आसा, बरोबर, कझन्स आणि हे सगळे मिळून. सो द गव्हर्नमेंट इज ऑल्सो इन्सेंटिवायज, ती आताची जी सिस्टम आसा पळय दॅट डजंट इन्सेंटिवायज किपिंग द लँड. नाहीतर तू जर सांगा फाल्यां तू नेगेटिव्ह डिक्लेरेशन दिलें की आपण चुकून लागला हांगा मुणकार म्हणून, तू भाटकार कडल्यान पयशे घे, भाटकाराक क्लियर टायटल मेळटा, भाटकारान विकली जमीन, करेक्ट, तुम्ही सगळ्या तितूंतल्यान भायर सरता. सो जर जेंचे कडेन जमीन ना आणि जेंका जमीन मेळपाक जाय आशिल्ली, जेणी हें गोंय
एक्चुअली जे गोंय आसा शेतांचे आणि न्हंयेचे आणि जेणी राखून दवरले त्यांच्या श्रमान ते राखून दवरले तेंचे कडेन पयली जमीन वचपाक जाय ना. बरोबर. लँड रिफॉर्म कित्याक आशिल्ले? ज्या लोकांकडेन हिस्टॉरिकली जाती वेवस्थे कारणान जमीन मेळनाशिल्ली जेंकां त्यांच्या नांवार ती जमीन वचची म्हणून. तो जोपर्यंत फलक्रम जायना खंयच्याय मुवमेंटाचो तो आय डोंट थिंक दॅट मुवमेंट विल लास्ट व्हेरी लॉंग. आज रवी नायक गेलो काही महिन्या पयलीं. आज रवी नायकाची लेगसी एक्चुअली बिकॉज ही फॉट फॉर द मोंडकार रायट्स. करेक्ट. एटलिस्ट त्याच्या टेन्युरान ते तरी बाबा कितें तरी एक सेफगार्ड मोंडकारांक मेळ्ळें. पूण ती एक प्रोग्रेसिव्ह गजाल जावपाक आशिल्ली की आणि सबसिक्वेंट तितून बदल जावपाक जाय आशिल्ले ते जाले ना. बरोबर. आता जे आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनाची मागणी म्हणतात ती 17(2) आणि 39(a) हे रद्द जावपाक जाय. आता 17(2) ऑलरेडी कोर्टान रद्दच केल्या, 39(a) चेर ऑलरेडी सब ज्युडिस मॅटर आहा. आता विषय असो आसा की हो कायदो हाडलेलो कित्याक? हो कायदो हाडलेलो सरकारान अशें दाखयलें की बारीक बारीक लोक जे घरा बांदपाक सोदतात आमचे, जे एफोर्ड करपाक शकनात, फ्लॅट घेवपाक शकनात, बंगलो घेवपाक शकनात, व्हडली प्रॉपर्टी घेवपाक शकनात, तेंचीच जमीन आसता, तांकां थंय घर बांदपाचें असता, व्हडल्यो काणयो सांगलेल्यो सरकारान आमकां बारीक लोकांक मदत करपाक. पूण जेन्ना कायदो पास जालो आणि जेन्ना आता नोटिफिकेशन येता ती जर पळय जाल्यार बाबडे 200-300 जाणांचे 5 ऍप्लिकेशनां आणि सगळे ऍप्लिकेशन एकट्याचेच आसता ते 3 लाख स्क्वेअर मीटर जमीन. ही सध्या परिस्थिती सुरू झाल्या. आता ह्या आंदोलना उपरांत खुबशा लोकांच्या मनात एक असो दुबाव झाला की ह्या आंदोलनांसून समजा तो कायदो रद्द जालो आणि म्हाका जर घर बांदपाक जाय जाल्यार मागीर म्हाजे कडेन पर्याय कितें उरता? सो आमकां तुमी ऑप्शन कितें दितात? तो कायदो रद्द जावंक बरोबर आहा, पण म्हाज्या सारक्या बारीक मनशाक 200-250 स्क्वेअर मीटर 300 स्क्वेअर मिटरान घर बांदपाक जाय जाल्यार म्हाका पर्याय कितें? हो जालो एक प्रश्न. दुसरो आनी एक वस्तू सामको इंटरेस्टिंग विशय. आता आम्ही एक्झाम्पलच घेऊया हरमलचे. हरमल 3 लाख सुमार स्क्वेअर मीटर जमीन जी कन्वर्ट जावपाची आसली, चेंज ऑफ झोन जावपाची आसली 39(a) अंडर. हरमलकरांनी व्हडलें आंदोलन केलें, मशाल मिरवणूक काडली, सरकाराक निमणे ते रद्द करचे पडले. आता ही जमीन कोणाची? ही जमीन हरमलकरांची. ही जमीन कोरगांवान रावपी एका भाटकाराची. त्यांच्यानी 15-20 वर्सां पयलीं ती जमीन विकलेली. तेणी आनीक थर्ड पार्टीक विकली. असो प्रकार म्हणजे जो मनीस गांवांनूय रावना त्या भाटकाराच्या नांवार थंय 3 लाख स्क्वेअर मीटर जमीन. भाटकाराक तेची गरजूच ना, तो खंयचे कितक्या लाखांनी जमीन सांबाळटलो. चोपड्या आगारवाड्यान हांगासर ऑलमोस्ट 2-1 लाख जमीन कन्वर्ट जाल्ली आसा. आता ती जमीन कोणाची? तर तो भाटकार शिवोले रावपी. त्या गांवाशी त्याचो कांयच संबंध ना. तो विकलो मोकळो जालो, पण त्या जमनीन जे कितें येतले पळय तो ते गांव सोंपयतलो. तर ह्यो ज्यो केसीस जर आमी पळय जाल्यार बाबा त्या गांवांतल्या लोकांनी ती जमीन विकली आणि त्या खातीर आता येदो व्हडलो असो नाच विशय. कोण तरी एक भाटकार येता आता वजरे सारक्या गांवांत कोर्ट रिसिव्हर, त्याच्या कडेन मालकीचे कसलीच कागदां ना, फक्त 1/14च्या उताराचेर ताका कोर्ट रिसिव्हर म्हणून लागला. तो 1/14चो उतारोच गव्हर्नमेंट त्याचो ओनरशिप डॉक्युमेंट म्हणून मान्य करता आणि सेल्डीड जाता. थंय सेल्डीड खंयचे तरी कोण तरी एका पार्टीक ताणी थंय जमीन विकलेली आसा. जमीन विकता भलतोच आणि सरकार म्हणटा पळय लोकूच जमीन विकता. कोण लोक हे जमिनी विकतात? हे लोक कोण जे जमिनी विकतात? सो हे जे आता आंदोलन सुरू झाला, ह्या आंदोलनान होय विषय येवंक जाय काय नाका की बाबा गोंयच्या ओनरशिपीचो कितें विषय आसा आणि गोंय कोण विकता? सर्वसामान्य गोंयकार विकता पयशांच्या कोणाक ज्याच्या कडेन जमीनूच ना तो पयशांक आणि हे जावपाचो प्रश्नच येना. तर ओनरशिप ऑफ लँड जो आसा विषय जो त्या वेळार फ्रॉम इनिशियल 1961 गोंय मुक्त जाल्ल्या पासून आयज आमी 2026 आसा. हो विषय रिझॉल्व करपाच्या बाबतीत जो मेरेन पावलां पडची ना तो मेरेन खरेच अशा पद्धतीच्या मुवमेंटाक सक्सेस मेळटले कशें दिसता तुका? ना केन्ना केन्ना म्हाका दिसता हे जे आता ओपिनियन पोल सारखे मुवमेंट आशिल्ले पळय ते तुका वयर वयर सांस्कृतीक एक राजकारणाचो भाग दिसता. पूण तेच्या जर तुम्ही एनालायज करून पळयत जाल्यार खंयच्या वर्गाचे एंजायटीज त्या फाटल्यान लिपलेल्यो हे जर पळयत की होच जमीन मालकी जेचे कडेन आसा तोच वर्ग तो न्ही. सो तेंकां आपल्यो जमनी कश्यो वांटून दवरच्यो कित्याक जनरली केन्ना एक सत्तांतरण जेन्ना जाता तितून कांय गोष्टी रिझॉल्व करच्यो पडटा की बाबा ह्यो गोष्टी अश्योच चालू उरतल्यो. आतां आमी जेन्ना डेमोक्रेटीक सेटअपान आयले एक लँड रिफॉर्म आमकां प्रॉमीस केल्लो तितून बाबा इतले इनइक्वॉलिटी आसा लँड ओनरशिपाची ते शूड हॅव बीन अड्रेस्ड आनी रिडिस्ट्रीब्यूट. आनी एक्चुअली एमजीचे मेन हे आशिल्ले ते की
महाराष्ट्रान ज्या प्रमाणे लँड डिस्ट्रीब्युशन झाले त्याच धर्तीचेर गोंयांत जावचें, कुळांक तेंची जमीन मेळची. हय. पूण तो प्रोसेस कितें एका सायनीन जावपाचो प्रोसेस न्ही, ताका खूब कितें एक हें आसा. पूण जेन्ना त्या राजकारणाची एक महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या राजकारणाची डिलेजिटिमसी हाडली हम्म. की हे व्हरून तुमकां महाराष्ट्रान घालतले. हम्म. आज तुका रेट्रोस्पेक्टान दिसत की महाराष्ट्रान आमी वचना ते बरेच झाले म्हणून. हय. ओके, तेच्या बद्दल काय वाद ना. पूण तेन्ना ज्या लोकांकडे आनी काय ऑप्शन नाशिल्ले, तो सरसकट एक 44% मतदार तांकां वोट करता, इज नॉट अ स्मॉल थिंग. करेक्ट. ज्या लोकांकडेन हिस्टॉरिकली एज्युकेशन ना, तेंचे कडेन काय लिगल सपोर्ट, त्यांचे लॉयर सुद्धा नाशिल्ले स्वतःचे. बाबा त्या टायमार लॉयर कोण आशिल्ले, जुईज कोण आशिल्ले, खंयच्या वर्गातले लोक आशिल्ले जे तांकां न्याय दिवपाक शकताले. बरोबर. तेन्ना तुमी तांकां आज खलनायक म्हणपाक शकना. वॉट दे मेड अ रॅशनल चॉईस ऑफ वॉट एव्हर वॉज अवेलेबल टू देम. ओके, आणि जोपर्यंत हे इश्यू सॉल्व जायना पळय, म्हणजे जमीन कोणाक मेळपाक जाय गोंयची, जेजो खंयच्यान कोणाचेर हक्क आसा, ते जोपर्यंत रिजॉल्व जायना तोपर्यंत हे मुवमेंट म्हाका केन्ना केन्ना दे शुडंट रिमेन रिस्ट्रिक्टेड टू सम अर्बन कन्सर्न्स, की बाबा आमी रावता सिटीन पूण आमकां एक गांव वांटेल्ले जाय. पूण त्या गांवांत रावपी लोकांची कितें व्यथा आसा, तांकां बाबा एक सद्या कंपाऊंड काडटलो जाल्यार देवस्थाना कडल्यान भाटकारा कडल्यान परमिशन मेळटा काय ना, तांकां घराक वाट सुट्टा काय ना, हे बेजीक प्रश्न आसा. ते जोपर्यंत एड्रेस जायना आणि त्या प्रश्नांक जोपर्यंत प्रायोरिटी ह्या मुवमेंटांनी मेळना तोपर्यंत दिस मुवमेंट विल कम अँड गो, बट दे विल नॉट हॅव अ लास्टिंग इम्पॅक्ट ऑन सेव्हिंग गोवा द वे इट इज. जोपर्यंत तुम्ही त्या गांवकारांकूच जर, गांवच्या लोकांकूच जर तेंचे हक्क एन्श्योर करपाक शकना, ते तरी कित्याक गांव आपलो राखतले? कित्याक दे आर ट्रॅप्ड इन दॅट, दे आर सोशली ट्रॅप्ड, दे आर इकॉनॉमिकली ट्रॅप्ड इन दॅट. करेक्ट करेक्ट करेक्ट. आता एक इंटरेस्टिंग गजाल कौस्तुभ सध्या सुरू आसा आणि जी घडटा, एकीकडे हो मुवमेंट इनफ इज इनफ आणि सोसू नजर आणि जे 10 चार्टर ऑफ डिमांड्स जे त्यांनी हे केला ते व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचे, प्रश्नच ना. दुसरीकडे बीजेपीचो मुवमेंट माझे घर. आता ह्याच असेंब्लीन एक नवो कायदो अमेंडमेंट मुख्यमंत्र्यान केला की भाटकाराक, मुणकाराक सेटल केल्याशिवाय भाटकाराक जमीन विकपाक मेळची ना. तू पयली मुणकाराक सेटल कर, मुणकार सेटल जालो का मागीर तुज्यान विकपाक जाता जमीन, असो तेणी आता अमेंडमेंट नवीन पास केलेलो आसा. आता एके वाटेन आमी गोंय राखपाक जाय, कन्वर्जन करपाक जायना, गोंयचे दोंगर राखपाक जाय, गोंयच्यो न्हंयो राखपाक जाय, गोंयची शेतां राखपाक जाय, हे सगळे त्या पिपल्स मुवमेंटान सुरू आसा. आणि दुसरे वाटेन सरकार म्हणटा की तुझे सरकारी जमनीन घर आसा, अमकी वर्सां जाली तुझे कायदेशीर जातले. कोमनी जात तुका सतयता, कोमनी जातीतली घरां कायदेशीर जातली. तुमचे एकट्याचेच घर आसा, वेगवेगळे नंबर जाय, म्हणजे दे हॅव सो इंटेलेक्च्युअली सिलेक्टेड द इश्यूज डायरेक्टली रिलेटेड टू दिस पर्टिक्युलर कॅटेगरी ऑफ बहुजन समाज. मुणकार एकूच घर, फॅमिली वाढल्या, लग्न जातले, ताका दुसरेकडे रावपाक खंयच चान्स ना, ताका तो घर बांदतलो ताचे कडेन पयशे ना, ताका एक आशा हे सरकार निर्माण करता. ऑफकोर्स कायद्यान ते बसपाक व्हेरी डिफिकल्ट, कायद्यान बसचे ना, प्रश्न मतां पडली का फुडलो विषय सोंपलो न्हू. एकदा मतां मेळ्ळी, कायदेशीर जाता किंवा कायदेशीर जायना त्यो फुडल्यो गजाली. ह्या परिस्थितीन एक तर ते कायद्यान बसना हे त्या लोकांक पटोवन दिवचे पडटले. बरं बसना गेल्यार बसना, पूण तांकां कायद्यान बसोवन तूं सेक्युरिटी केन्ना दितलो? तांकां त्यांच्या घराचे अधिकार, तांकां स्वताच्या हक्काचे एक 200 स्क्वेअर मिटरातले तरी घर हे बांदपाक मेळपाक जाय. जोपर्यंत तूं तांकां हे अधिकार दिवचो ना तोपर्यंत त्या लोकांकडल्यान ह्या आमच्या गोंय राखपाच्या मुवमेंटाक सपोर्ट मेळटलो अशी अपेक्षा आमी कशी करपाक शकता? ती अपेक्षा चुकूच आसा एक्चुअली. कित्याक आता तूं क्लेवरली पळय कितें केलां तें. माझ्या घराच्या अंडर तुका 400 स्क्वेअर मिटर जमीन मेळटा आणि ती तूं 20 इयर्स डावन जाल्यार तूं ती विकपाक शकता. पूण यू कॅन्ट डू दॅट विथ मुणकार. एकतर ते मुणकाराचे टायटल मेळपाक तुका कितली तरी वर्सां लागली आणि ते एकदा मेळून सुद्धा तूं, इट इज नॉट एन एसेट, इट्स तूं एसेट रिच पूण कॅश पुअर जाता. तूं तुजे एसेट आसा पूण ती तूं कन्वर्ट करपाक शकना केन्नाच. सो इन्सेंटिव्ह ना ताका हें करपाक. आणि गव्हर्नमेंट आणि हे कितें की आतां भाटकारान ताका सेटल करचो म्हणल्यार इट इज अ इन्सेंटिव्ह फॉर भाटकार टू सेटल. येस 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 येस. ते कितें मुणकाराच्या हिता खातीर इट इज इनडायरेक्ट बेसिस टू द भाटकार
की तू बेस्ट हेतून पडू नाका, तेका मुनकरा तुझ्या सेटल कर आणि बिंदास जमीन विक. तो तू वन टाइम त्याला कितेतरी कॅश हय, दितलो हय. त्याच्या इवन लेट से तो आजच्या व्हॅल्यू त्या जमनीच्या व्हॅल्यू प्रमाणे त्याका आज त्याने एक तो 20-30 लाख दिले, हय. ते 20-30 लाख घेऊन तो कितें करतलो, हम्म. पण त्याच्याकडे क्लिअर टायटल त्याच्याकडे मेळना न्ही. बरोबर. बाबा त्याका जर आणि 15 वर्सांनी जमीन विकपा जाय, ही हम्म. कॅनॉट डू दॅट. हम्म. हम्म. ते म्हणजे आज सुद्धा आता सीएमओला स्टेटमेंट असतं की गोंय हे टुरिझम डेस्टिनेशन आणि त्याच्या खातीर हांगसरली रिव्हर आणि हे सगळें सांबाळपाची जबाबदारी सरकाराची आणि लोकांची. हय, हय. पूण गोंय हे टुरिझम डेस्टिनेशन हे आमी केन्ना पर्यंत चलयतले आनी बाबा गोंयकार जो ह्या राज्याचो नागरीक हम्म. तेजे बेटरमेंटा खातीर कितें सरकार चिंततलें काय ना. हम्म. इफ पयलीं टुरिस्ट आनी मागीर बाकीच्या लोकांक कोणाक टुरिस्टांक हांगा येवपा जाय, दिल्लीकारांक घर घेवपा जाय, तेंच्या पयलीं दे आर ऑन द फर्स्ट प्रायोरिटी. हम्म. ते जसे कोट्यांनी पयशे हेंच्या फुड्यान उडयतात तशें आमचे गोंयकार उडोवपाक शकना. आज कोणी तरी स्टेटस घातलेलो की बाबा ओपिनियन पोलान आमी महाराष्ट्रान वचूना, पूण आतां पर्यंत दिल्ली और ते गोंयान येयला. 100%. आमी महाराष्ट्रान विलीन जाना म्हणून दिल्ली आमच्या भितर आतां हय, विलीन हय, जाना. हय. सो हेजो अर्थ की आमी जे कितें रिजनलिझम जो चिंतताले तेन्ना हम्म. तेजो आज 2026 कितें तेजो अर्थ उरला हें हम्म. चिंतपा जाय. नाही बरोबर. पण ते शेवटी आम्ही हो वार्तालाप सोपयत असताना परत प्रश्न तोच येता की त्या टायमार आमचो लढो आसलो आमची अस्मिता वाटोवपाची, आमची आयडेंटिटी एज अ गोवन. आयज अस्मिता गेली ती गेलीच, अस्तित्व सांबाळपाची आज परिस्थिती आहा. कारण आयज ज्या पद्दतीन हांगासर जे नॉर्थ इंडियन दिल्लीकार ज्या पद्दतीन हांगा प्रॉपर्टी घेतात, त्यो प्रॉपर्टी सेटलमेंटान कन्वर्ट करतात आणि ज्या पद्दतीन आयज गोंय सरकार टुरिझमाच्या नांवा सकयल या सगळ्या लोकांक फॅसिलिटेट करतात, ते जर आम्ही पळयत जाल्यार अस्मिता सोंपली ती सोंपली, आमचे अस्तित्वय सोंपपाक शकता. आणि म्हाका दिसता ह्या नदरेंतल्यान आमकां गोंयकारांक तेचेर सिरियसली विचार करचो पडटलो. म्हणजे ते एकूच Yes. सांगपाचें कितें आशिल्लें की त्या प्रादेशीक अस्मितेच्या मुळांतूच पयलीं एक एक्सक्लुजन आसा. येस. जोपर्यंत ती प्रादेशीक अस्मिता सर्वसामान्य गोंयकारांक आपल्या भितर इन्क्लूड करना, तोपर्यंत ती एक हांगसरली भाटकारशाही कायम करपीच व्यवस्था आशिल्ली अशें बरोबर. मानपाक येना. बरोबर. आनी तेंच जालां एक्चुअली. जर तेन्ना जर हो विशय सुटावो जाल्लो जाल्यार आज आमी हांगा पावपा नाशिल्ले. बरोबर. आमी जर एक कॉमन मिनिमम प्रोग्राम सगळ्या लोकांक बेनिफीट जाता तसो जर केल्लो तो जालो ना. तो काही लोकांच्योच कन्सर्न्स जमनी बद्दलच्यो कायम दवरपाक एक सांस्कृतीक आवरण घालून आमी एक राजकीय अस्मिता तयार केली आनी तिच्या खातीर आमी झगडले. बरोबर. बरोबर. पूण आज ज्या लोकांक ह्या लोकशाहीचो बेनिफीट जावपा आशिल्लो तांकां जालो ना, म्हणून आज आमी सगळेच अशे एका ट्रॅपान अडकल्ले आसा. बरोबर. नक्की. म्हाका दिसता सामकें चिंतूंक लावपी अशा पद्दतीचें एक लास्ट ऑब्झर्वेशन कौस्तुभान केल्लें आहा की खंयचीच गोंयांत चळवळ जी आसा ती जो मेरेन सर्वसामान्य लोक, बहुजन समाज हांचे एस्पिरेशन्स पुराय करपी आणि हेंच्या एस्पिरेशन्सा कडेन रिलेट जावपी विशय जो मेरेन एक्सेप्ट जावचे ना, तो मेरेन ही चळवळ फुडें वचपाक शकना. एखाद्या गांवांत समजा एक 3,000 लोक रावतात, त्या 3,000 लोकांच्या लोकवस्तीच्या गांवाची पुराय जमीन जी असता ती एक 50 लोकांच्या हातान असता आणि हे 50 लोक त्या 3,000 गांवाची पुराय लोकवस्तीचेर प्रभावित करतात. हे जर 50 लोक जर त्यांनी जर आपल्यो जमनी विकल्यो जाल्यार तो गांव विकलेल्या भशेन जाता. मागीर त्या लोकांक आपले आवाज, आपले अस्तित्व उरता कितें हाचोय म्हाका दिसता विचार करचो पडटलो. सरकार ह्या नदरेंतल्यान आमी प्रश्न सुटावे केले अशें दाखोवंक सोदता, पुणून कायद्यान ते शक्य ना. फक्त मतांचें राजकारण करून सरकार त्या पद्दतीन ह्या लोकांक भुलोवपाचो प्रयत्न करता आणि दुसरे वटेन ज्यो चळवळी उब्यो जातात त्यो चळवळी ह्या गजालींकडे बारीकसाणीन पळयत नात अशी खंत आमकां व्यक्त करची पडटा. म्हाका दिसता ह्या सगळ्या गजालींचो जर योग्य पद्दतीन विचार जायत, गोंयकार म्हटल्यार एक ठरावीक लोकूच गोंयकार, बाकी हे सर्वसामान्य लोक हे गोंयकार न्हू अशें जावपाक शकना. वयल्या पासून ते सकयल्या पर्यंत आमी सगळे गोंयकार एकामेकाक हात दिवया, एकामेकाक सांबाळया ह्या विचारांतल्यान जर गोंयकार मुखार गेलो जाल्यारूच आमी गोंय सांबाळपाक शकतले. नाजाल्यार गोंय हे फक्त एका कॅटेगरीच्या लोकांचे, सकयल्या लोकांचे या गोंय न्हू अशें म्हणून जर तुमी वागपाक पळयशात जाल्यार वयले आनी सकयले सगळे मेळोन आमी सोंपपाचे. आतां आमी टिकपाचे काय सोंपपाचे हे दर एकल्यान आनी दर एका जाणान विचार करचो पडटलो. कौस्तुभ, थँक्यू व्हेरी मच. खूब महत्वाच्या विशयाचेर तूं आमकां माहिती दिली आणि आमी अशी अपेक्षा दवरया की ह्या
ओपिनियन पोलाच्या 50 वर्सां उपरांत तरी आम्ही ओपिनियन पोलाचे जे मूळ जे फाउंडेशन ज्या कारणा खातीर गोंय हे महाराष्ट्रान विलीन जावचे जे लोकांक दिसताले ते कित्याक दिसताले हाचो विचार जो मेरेन आमी करिना तो मेरेन हो विषय सुटावो जावचो ना. गोंयकारांनी विचार करचो. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.